त्यांच्या नावे नक्कीच एक विक्रम आहे. षटकारांच्या हॅट्रिक साठी त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा जो सीझन पार पडला होता त्या सीझन मध्ये प्रत्येक खेळाडूला त्यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात त्यांनी ठेवली होती. इथे मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका अतिशय सुरेख डाऊन द ग्राउंड चेरून निघून जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग मधून सीमा पार हा चौकार. नितीन गवळी म्हटलं तर आक्रमतीचं दुसरं नाव नितीन असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि पहिल्याच चेंडूवर नानाचं स्वागत नितीन याने चौकाराने केलेलं आहे. चौकाराने स्वतः जण संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थाने पॉवरफुल फटका देखील पाहायला मिळाला होता नितीन याच्या बॅट मधून. इथे मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन गतीला ओळखू पारखू शकला नाही फलंदाज. चांगली वापसी करताना नाना गोंधली म्हटलं तर नाना विविध प्रकारचे चेंडू हाताळण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जातोय. सीमा पार आजच्या दिवसामधील पहिला षटकार नितीन गवळी याच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धाव 10 का दम दाखवताना आपण बघतोय नितीन गवळी. असं वाटत होते कदाचित पुढच्या सामन्यात गणेश ठाकरेच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळेल. मात्र नितीन गवळी याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळलेला आहे. इथे मात्र फटका फसलेला आहे आणि विकेटचं पतन. नाना गोंधली यांचा उल्लेख मी केला होता की नाना प्रकारचे चेंडू हाताळण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. आणि त्यांनी जेव्हा फार्म हाऊसवर आम्हाला मेजवानी दिली होती त्यावेळी नाना प्रकारचे पदार्थ नाना प्रकारचे पेय नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेले होते. आणि या वर्षी देखील कन्फर्म नक्कीच आमच्यासाठी ती मेजवानी असणार आहे. नानाने जर नाही दिले तर मास्तर तयार आहेत असा इशारा आमच्याकडे केला जातोय. पण नाना देतील कारण अल्पेश गायकवाडला पूर्णपणे विश्वास आहे. नारायण मास्तर देखील नक्कीच विश्वासास पात्र आहेत. ते देखील थंब दाखवत आहेत. पहिला फलंदाज बहादूर मध्ये परतताना आपण बघतोय नितीन गवळी यांनी सुरुवात चांगली केली होती. मात्र त्या सुरुवातीचं रूपांतर त्यांना मोठ्या खेळीमध्ये करता आलेलं नाही. 10 धावांचं योगदान देऊन ते मध्ये परतले ज्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार समावित होता. मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती खरे तर कासने संघाला तो विकेट प्राप्त करताना आपण बघतोय नाना गोंधली. न्यू बॅटर न्यू मिलन पायकर संघाकडून चंदू मुकादम आता मात्र खेळपटवर वंडर पोझिशनला खेळण्यासाठी ज्याने फ्रंटला षटक हाताळलं होतं. नाना गोंधली गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर सामना केला फलंदाज चंदू मुकादम. इथे मात्र अपील हलकासा केला गेलेला मात्र पंच समजत नाहीत. सुनील म्हात्रे सरांचे हात समांतर आपल्याला पाहायला मिळतात. वाट चिरपाने एक धाव धावप्लॅन मध्ये जोडली जाईल आणि संघाची धावसंख्या 11. पुढील सामना अष्टनाग ठाकूरपाडा विरुद्ध शेलुमाता वल. इथे मात्र चांगला चेंडू नाना प्रकारचे चेंडू हाताळण्याची क्षमता आपण वारंवार उल्लेख करतोय नाना गोंधले यांचा. आणि गोंधले यांचे चेंडू कधी कधी फलंदाजाला गोंधळात टाकणारे देखील पाहायला मिळतात. तशाच प्रकारचा चेंडू अगदी गोंधळून टाकलं होतं खरं तर चंदू मुकादम याला. पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. फटक्यामध्ये दम नव्हता मुकादमच्या. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता मात्र थोडासा स्लो थ्रो लेट थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव पूर्ण. तर या 2 धावने संघाची धावसंख्या 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सुप्रसिद्ध पंच सुभाष पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि खास करून शरद भोईर साहेबांसाठी वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद पंच सुभाष पाटील पाईपलाईन वाला. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. तर कुठल्या तरी गाडीचा अडथळा नक्कीच
खेळाडूंना होत आहे. समोर जी गाडी फोर व्हीलर्स आपण फोर व्हीलर सांगायची आहे. वॅगनर वॅगनर जी गाडी आहे ती आपण पार्किंग झोन मध्ये पार्क करायची आहे. 9949 हे गाडीचा नंबर आहे. कबीर ठाकरे तिथे आहेत आणि त्यांच्याकडून आमच्यापर्यंत हा नंबर पोहोचवला जातोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 13 पाहायला मिळते. आव्हान ते 37 धावांचं. आपण उद्घाटनीय सामना पाहतोय न्यू मिलन पायगाव विरुद्ध अमर स्पोर्ट्स कासने या दोन संघामध्ये. रवी पाटील आणि आई 40+ आई गावदी 40+ आणि रवी पाटील सोनाल यांच्याकडून शरद दादा भोईर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा. ऍडव्हान्स मध्ये त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्या बात है. ये तो झाके अभी कल का दिन बाकी आहे. शरद दादा भोईर साहेबांचा वाढदिवस म्हटलं तर नक्कीच भरपूर गर्दी आपल्याला उद्या पाहायला मिळेल. मात्र आजपासून सुरुवात झालेली आहे. कबीर ठाकरे जे त्यांचे नक्कीच परम मित्र आहेत तेही खुश आहेत. अरे वा. कबीर ठाकरे एक दिलखुश व्यक्तिमत्व आहेत. इथे मात्र स्वेर चेंडू वाईटचा इशारा. वाईट चुरपण एक धाव अव्वांतर धावसंख्या 14. 37 या लक्षाचा पाठला करताना आपण पण न्यू मिलन पायगाव संघ. दुसरे षटक मार्गस्थ एक काशीनाथच्या माध्यमातून रॅडम लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना इथे मात्र आता एक होईल. तसंही बोल. आज पहिल्यांदा एक 4-5 वर्षांनी थोडस बेस्ट फील्ड पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तोही सफल होतोय. या दोन धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्येत पाहायला मिळते ती 17 धावा. 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. न्यू मिलन पायगाव संघ आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये. पावलांचा वापर घेण्याचा प्रयत्न इथे मात्र फसवा चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 17 धावा. एक बाद 17. दुसरं षटक मार्गस्थ असताना प्रमोद भोईर वल इथून प्रमोद भोईर यांच्याकडून शरददादा भोईर साहेबांना वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद प्रमोद भोईर साहेब. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 17 धावा. विजय एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल आहे वाढेल. धावसंख्या एका धावेने वाढून होती. धावफलक 18 धावा. उद्घाटनीय सामना आपण बघतोय कासने विपक्ष पायगाव या दोन संघामध्ये. प्रिन्स म्यूटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. यावेळी मात्र मिस टाइम फटका आहे. सेफ लँडिंग होते. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता. थ्रो तेवढा चांगला नव्हता आणि परिणाम स्वरूप तिसरी धाव देखील फलंदाज पूर्ण करताना चौथी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. मात्र 3च धावा. 3 धावांपेक्षा अधिक नाही. या 3 धावने धावफलक पोहोचतोय तो 21 वर. 21. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 21 21. लॉस फॉर द 1 विकेट. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 16 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता हे इक्वेशन समीकरण
आता मात्र न्यू मिलन पायगाव संघासमोर असणार आहे. पहिला सामना आपण पाहतो न्यू मिलन पायगाव विरुद्ध अमर स्पोर्ट्स कासने. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल अश्विनी ठाकूरपाडा विरुद्ध शेलमाता वल, ज्यामध्ये ठाकूरपाडा संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धावसंख्या 21, 2 षटकाची समाप्तीनंतर पहिलं षटक नाना याने हाताळलं होतं, दुसरं षटक हाताळलं होतं काशीने त्याने, आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमर स्पोर्ट्स कासने संघाकडून तयार होतोय गुरुनाथ. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. कासने विपक्ष पायगाव या दोन संघामधील हा सामना पाहायला मिळत आहे. सामनाकडे फलंदाज भरत गुरुनाथ याचा. गुरुनाथ याच्या षटकामधील हा पहिलाच चेंडू. उलटा चढकून चेंडूला समोर केलेला आहे. लॉंग ऑनच्या मध्ये चांगले क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतं. 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र या प्रयत्नात फलंदाज धावचीत. 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. या 2 धावने संघाची धावसंख्या 23. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. चंदू मुकादम हा बादून बॅलमध्ये परतताना नवीन फलंदाज आता मात्र न्यू मिलन पायगाव संघाकडून खेळपट्टीवर येतोय रुपेश, ज्याने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. दुसऱ्या षटकात त्याला फक्त आणि फक्त 4 धावा ज्यांनी खर्च केल्या होत्या. रुपेश मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय भरत जो वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत त्यांनी सामना केलेला आहे. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर राईट अमोर द स्टंप. चांगला चेंडू फ्ली अँड मिस. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 23 धावा. 23 लॉस फॉर द 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे गुरुनाथच्या रूपाने. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. पूर्णपणे अडचणीत सापडताना आपण पाहतोय फलंदाज भरत. भरत याने परत निर्धाव चेंडू खेळलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून समीकरण पोहोचवलं जाते. इथे मात्र पावलांचा वापर करून हा चांगला फटका अगदी कार्पेटच्या सारे खेळलेला आहे एका धावेसाठी. धावसंख्या सिंगल वाढते. धावसंख्या सिंगल वाढून होती ती धावफलकावर 24 धावा. 24. उद्घाटन सामना आपल्यामध्ये कासने विपक्ष पायगाव दोन्ही नामांकित संघ आहेत. दोन्ही मातबर संघ आहेत. तगडे प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध. बारा बारा धावांची आवश्यकता आहे. हे 7-12 सर्वांच्या आवडीचा शब्द, खास करून शेतकऱ्यांच्या आवडीचा शब्द, आणि शब्दाला भरपूर महत्व देखील आता प्राप्त झालेले. 7-12.
इथे चेंडूला भिरकाव देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद न्यूझीलंड पाहाव्या संघाचा. नाही नाही बरोबर 2 झालं. एक काढली 7-12 मात्र अजूनही या सामन्याचा 7-12 स्पष्ट झालेला नाही. 7-12 समीकरण आता मात्र येऊन ठेपलेले आहे ते 6-12 वर. म्हणजे अर्धा डझन चेंडू आहेत आणि तब्बल 1 डझन धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. हे समीकरण पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळते. रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. कारण 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. हे आमचं समालोचन कक्ष आपण पाहू शकता. माझ्या उजव्या हाताला कबीर ठाकरे यांना आपण पाहू शकता. तर माझ्या डाव्या बाजूला एक्सपोर्ट स्कोर अल्पेश गायकवाड पाहायला मिळतात आणि त्यानंतर ऑपरेटर संजय गुलवी प्रिन्स म्यूजचे देखील आपण पाहतोय. हे चित्र टिपलेलं आहे कॅमेरामॅन बिलाल याने. आमच्या मागच्या बाजूला 12 मॅन देखील आपण पाहतोय. नाव सांगा तुमची. शशिकांत पाटील यांना देखील आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत सोनाली संघाचे ज्यांच्या माध्यमातून दादांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत रवी पाटील यांना देखील आपण पाहतोय. डिसिजन दिलेलं नाही. शर्मा वर्ल्ड संघाने आपला डिसिजन आमच्या संमेलन कक्षामध्ये पोहोचवायचा आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि अश्विन ठाकूर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अश्विन ठाकूरपाडा विपक्ष शेलू वर्ल्ड या 2 संघामध्ये. एका बाजूला संजय पाटील तर दुसऱ्या बाजूला गणेश ठाकरे. मंगेश भोईर देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. सुभाष गोलंदाजी मार्ग वर आपण पाहतोय. तर सामना फलंदाज रुपेश ज्यांनी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती मात्र फलंदाजीमध्ये पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. न्यू बॅटर यास्मिन. सुभाष टू रुपेश. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. इथे मात्र 1 धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे आणि पंचांचा देखील वाढचा इशारा 1+1 बरोबर 2 धाव आपल्यामध्ये जोडल्या जातील. नक्कीच प्रॅक्टिस सुभाष यांची फुल जोरात होती मात्र पहिलाच चेंडू यावेळी मात्र वाईट टाकताना. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्वतः पडला मात्र चेंडूला पडू दिला नाही. पण धावांची लयलूट करताना फलंदाज तब्बल 3 धावा फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या 30 बरोबर 30 धावा आणि इथून 7 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 5 चेंडूमध्ये 5-7चं समीकरण. आता बघा एका चेंडूवर 5 धाव खर्च केल्यात सुभाष याने. ज्यावेळी या सुभाष यांचं या खेळपट्टीवर आगमन झालंय तेव्हा ते प्रॅक्टिस पासून वंचित राहू शकले नव्हते. मात्र ज्यावेळी सामन्यामध्ये प्रत्यक्ष गोलंदाजी करताना थोडीशी वेगळी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सुभाष गोलंदाजी ट्रॅकवर. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज रुपेश. रुपेश स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. इथे मात्र जोरात फटका खेळण्याचा प्रयत्न फटका बसलेला आहे. भगवान भोईर चेंडू खाली सेफ हँड आणि फलंदाज जावे लागेल डगोच्या आश्रयाला. कहाणी में ट्विस्ट और मॅच बनती हुई सुपरहिट. रुपेश हा बाद झाल्यानंतर
शिरकाव केलेला आहे आता मात्र अमर स्पोर्ट्स कासने या संघाने. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. ही कॅच नव्हे तर कदाचित मॅच पकडलेली आहे. जर कासने संघाने हा सामना जिंकला तर असं म्हणता येईल. त्या चेंडू खाली भगवान भोईर होते. भगवा नक्कीच टी-शर्ट आहे आणि त्यांचं देखील वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्यांच्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भगवा कलर तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी त्यांच्या ऑफिसमध्ये, गाडीमध्ये देखील एक विशिष्ट पाहायला मिळेल. त्यांच्या नावामध्येच भगवा आहे. भगवान चेंडू खाली होते. धावसंख्या 30 7 धावांची अजून आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर शरद. हरेश ठाकरे कोळूमॅन यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य 40 प्लस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन रांजणोली क्रिकेट मैदानावर आपल्याला पाहायला मिळालं होतं. वेलकम कोळमॅन हरीश ठाकरे आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि शरद भोईर साहेबांना हरीश ठाकरे कुलमॅन यांच्याकडून देखील वाढदिवसानिमित्त ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर 30. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये इथून 7 धावांची आवश्यकता आहे. 3-7चं समीकरण. इथे मात्र दिशाचे भटके मिलेंगे फटके हे तर ठरलेलेच आहे. आणि फटका मिळताना 1+1 या 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील. आणि वाईट चेंडू नंतर थोडीशी वाईट स्थिती आता मात्र अमर स्पोर्ट्स कासने संघाची झालेली आहे. भगवान भोईर थोडेसे निराश आपण पाहतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 3-5चं समीकरण. अगदी जसप्रीत बुमराहप्रमाणे सुभाषला गोलंदाजी करावी लागेल. ज्यापर्यंत पाकिस्तान विरुद्ध त्याने गोलंदाजी केली होती. इथे मात्र जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं आणि त्याप्रमाणे हा चेंडू निर्धाव टाकताना आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. जसप्रीत बुमराहचं नाव घेतल्यानंतर सुभाषच्या अंगामध्ये एनर्जी आलेली आहे. पाकिस्तानचं कंबरड ज्याप्रमाणे मोडलं होतं जसप्रीत बुमराहने तीच आठवण सुभाष याला देखील आले असणार. आता मात्र 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. स्विंग अँड मिस आणि आता आपण म्हणू शकतो पूर्णपणे पकड मजबूत. चेसिंग कंपल्सरी आहे. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. षटकारच यास्मिन याला ठोकावा लागेल. इसे लगा डाला तो मैच को जिंगा डाला. इसे लगा डाला तो मैच को जीता डाला. चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग आज कंपल्सरी नाही. मध्ये चेसिंग कंपल्सरी आहे. हे कबीर ठाकरे देखील सांगत आहेत. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पाहूया गोल्डन षटकार पाहायला मिळेल का? एखादा वाईट किंवा नो चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकेल. आणि एखादा षटकार इथे मात्र न्यू मिलन पायगाव संघाला हा सामना जिंकून देऊ शकेल. निर्धाव चेंडू कासने संघ विजयी ठरेल. या चेंडूमध्ये दडलंय काय? या चेंडूमध्ये दडलंय या सामन्याचा रिझल्ट. मंगेश भोईर देखील पूर्णपणे पुढील सामन्यासाठी तयारी करत आहेत. इथे मात्र षटकार की नाही आणि हा सामना अखेरच्या चेंडूवर जिंकलेला आहे. तो अमर स्पोर्ट्स कासने संघाने. अभिनंदन अमर स्पोर्ट्स कासने, अभिनंदन नाना गोंदली, नारायण अभिनंदन भगवान भोईर. हार्ड लक न्यू मिलन पायगाव, हार्ड लक नितीन गवळी अँड ऑल प्लेयर्स. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक अल्पेश गायकवाड सांगतायत. ज्यांनी शेवटी येऊन चांगल्या धावांचं योगदान दिलं होतं.